अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील निरसाणा खिरसाणा येथील गोयल नामक व्यक्तीने 16 एकर शेत जमिनीवरील माती व मुरुम काढून नेल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने नांदगाव खंडेश्वरचे प्रभारी तहसीलदार संजय भास्कर यांना निरसाणा येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी निवेदन दिले होते। सदर प्रकरणी संबंधितांवर तत्काळ कारवाई करून शेतकऱ्यांना त्वरित न्याय देण्यात यावा अशी मागणीचे निवेदन सादर केले होते। ही मागणी प्रसिद्ध होताच संबंधित वीटभट्टी धारक संजय गोयल यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतातील पाहणी केली। त्यावेळी गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या। वरील गावातील अनेक वीटभट्टी धारकांनी या गावातील वरील जमिनीवरील माती मुरुम काढून नेल्याचा जोरदार धडाका लावला आहे। त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या शेत जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। गेल्या 2 वर्षापासून गोयल यांनी माती काढून नेल्यामुळे प्रवीण भेंडे यांच्या शेताच्या जमिनीचे मोठे नुकसान झाले आहे। गेल्या 2 वर्षापासून कुठलेही पीक उपलब्ध होत नसल्यामुळे वरील शेतात सतत पाणी साचत असल्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तहसीलदारांना व जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देऊन वरील बाब अवगत केली आहे। वरील बाबीत तातडीने हा प्रकार थांबवावा अशी मागणी प्रवीण भेंडे यांनी तहसीलदारांना केली होती व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली। परंतु संबंधितांवर कुठल्याही प्रकारची कारवाई नसल्याचे दिसून येत असल्यामुळे खिरसाणा निरसाणा टिमटाळा ग्रामपंचायतचे माजी सरपंच प्रवीण भेंडे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे। तत्पूर्वी त्यांनी धामणगाव रेल्वे विधानसभेचे आमदार प्रताप अडसूड, वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर काळे यांची भेट घेऊन वरील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिलाय। उत्तम ब्राह्मणवाडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, नांदगाव खंडेश्वर। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।